केरळ विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी आपल्या निवासस्थानी केरळमधील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत। या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असून रमेश चेन्नितला, व्ही.डी. सतीशन यांच्यासह इतर नेते हे रात्री दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार के.सी. वेणुगोपाल हे केरळचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात। पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला यांची नावं ही सर्वाधिक आघाडीवरती आहेत। दरम्यान केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असली तरी कार्यकर्त्यांनी आधीच आपल्या नेत्यांसाठी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे। केरळची राजधानी तिरुवअनंतपुरममध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच पोस्टर वॉर सुरू झालंय। वेणुगोपाल यांच्यासाठी केरळला केसी हवे आहेत असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत, तर सतीशन यांच्या समर्थकांनी नॅचरल लीडर सतीशन अशी घोषणाबाजी केली आहे। तर केरळमध्ये कार्यकर्त्यांचं हे पोस्टर वॉर रंगल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अनेकांनी घोषणाबाजी देखील केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा ही अद्यापही झालेली नाहीये। या संदर्भामध्ये आज सगळ्याच प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा ही केली जाईल। बातमी आहे सोलापुरातून। व्यवसायात भरभराट करून देतो अशा पद्धतीची खोटी बतावणी करत वेगवेगळे जादूटोणे प्रयोग करणाऱ्या माढा तालुक्यामधील आडेगाव इथल्या गुरुमाऊली विरकर आणि त्याच्या साथीदाराला माढा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बोंधू नाना विरकर उर्फ गुरु माऊलीला आणि त्याचा भाऊ विकास विरकर या दोघांनाही पोलिसांनी भल्या पहाटेच बेड्या ठोकल्या होत्या। या बोंधू बाबा विरोधामध्ये पंढरपूर तालुक्यातील एका पीडित तरुणाच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल होता। 2024 पासून व्यवहारात भरपूर पैसे मिळवून देतो, माझ्याकडून कासव घे, पैशांचा पाऊस पडतो अशा पद्धतीची फसवणूक या विरकर महाराजांनी केलेली होती। तर बोंधू नाना विरकर याचे खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींसोबत देखील फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले। आता सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अशा बोंधुगिरी करणाऱ्या बोंधू बाबांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे। ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील अतुल कुलकर्णी यांनी केलंय। एक गुरु मौलवी एक बाबा आहे आडेगावमध्ये, त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी गेले होते। त्यांनी एक कचवा दिले होते, त्यांच्या मार्फत त्यांचं पूर्ण जे आर्थिक परिस्थिती आहे ते सुधरेल असं एक त्यांनी आश्वासन करून एक पूजा वगैरे सांगितले होते। तर हे कंप्लेंट टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत झालेले आहे। ते गुरु मौलवी उर्फ नाना विरकर आणि त्यांचा सहयोगी हे दोघांना अटक केलेली आहे। त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी पण भेटलेले आहे। कल्याणमध्ये एका कराटे प्रशिक्षकानं 9 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। गिरीश वाघमारे असं त्या कराटे प्रशिक्षकाचं नाव आहे। महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पथकानं या प्रकरणात गिरीश वाघमारेला अटक केली आहे। वाघमारे हा घरी एकटा असताना त्यानं मुलीला कराटेसाठीचं किट दाखवण्यासाठी घरी बोलावलेलं होतं। त्याचवेळी त्यानं त्या मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला। पीडित मुलीनं ही घटना आपल्या पालकांना सांगितली आणि त्यानंतर मुलीच्या आईनं कराटे प्रशिक्षकाविरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली। डोंबिवलीत स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्या आरोपीचं वय 43 वर्ष असून तक्रारदार पीडिता 19 वर्षांची आहे। नराधम बाप गेल्या 4 वर्षांपासून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत होता। आपल्या लहान बहिणीवरती देखील त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय। मानपाडा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.